मिस्टर राजवर्धन मोहिते, तुमच्या विरुद्ध आम्ही पुरावे गोळा केले। मी तुम्हाला अटक करायला आलो होतो। बाय मला सांग, इथे काही घोळ झालाय का? घोळ नाही तर त्या कसला घोळ? बाय मला तुझ्या आजीने सगळं सांगितलंय। त्यांनी तुझं आणि सुलभाचं फोनवरचं बोलणं ऐकलंय। तू मुद्दाम ठरवून मला इथे येण्यापासून थांबवत होतीस, हो ना? बाय काय झालंय हे बघ, मला सगळं कळायला हवं। तात्या ते अहो असं काही नाही मोठं घडलंय। म्हणजे आम्ही जरा ऑफिसच्या कामात खूप बिझी असणार होतो आणि तुम्ही आला असता तर तुम्हाला उगीच आमची वाट बघत थांबून राहायला लागलं असतं, म्हणून कदाचित म्हणाली असेल ती। आणि मला असं वाटतं की कावेरीच्या आजींचा काहीतरी गैरसमज झाला असेल। रत्नमालाबाई, माफ करा, पण मला हे सगळं माझ्या पोरीच्या तोंडून ऐकायचंय, तरच माझं समाधान होईल। बाय मला सांग, यांनी जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे? हो तात्या, खरंय। आणखी काय कारण असणार? मी काय म्हणतोय, तुम्ही गेस्ट हाऊस मध्ये जरा आराम करता का? फ्रेश व्हा, मग निवांत आपण बोलणी करू। अहो नाही, नको। मी काल रात्रीच आलोय, माझा आराम झालाय। मला वाटतं आपण लग्नाची पुढची बोलणी करूया का? ठीक आहे, या या ना, बसा, या सारिया, जरा चहा पाण्याचं बघ। बसा. बोला, अगदी निसंकोचपणे बोला। फुलबे झाला की नाही चहा? आणते आई। काय ग, गौरी कुठं आहे? ती सकाळीच कॉलेजला गेली। बर, नख वाढलीत नको। हे चहा। हे सुलबे, काय ग, लक्ष कुठे तुझं? सकाळपासून मी बघते, तुझं लक्ष थारावर नाहीये। साखर टाकायला विसरली चहा मध्ये धर। माझं सगळं लक्ष मुंबईमध्ये आहे। काय गरज होती का तुला यांना सांगायची? आता तिकडे काय सुरू असेल ना, देवालाच माहिती। सगळा घोळ घालून ठेवलायस नुसता। ए, मी कुठे घोळ घातलाय? सगळा घोळ तिनं घातलाय। जरा बरा माणूस तरी शोधायचा होता, संसार तरी सुखाचा झाला असता। मोठं घर दिसलं म्हणून मागे लागली त्याच्या, पण मोठ्या घरात काय कारनामे असतात ते माहित नाही तिला। काय गरज होती तिला त्या शहरातल्या पोराच्या मागे जायची? आई बास, आता पुढे ना अजून काहीही बोलू नकोस। तुला माहिती तरी आहे का काय झालंय ते? मला कसं माहिती असणार ग काय झालंय ते? तू कुठे सांगतेस मला? मी तुला जन्म दिला, पण तुला प्रिय तुझी ती लेक सावत्र। काय झालं सांगशील काय? आई, राजवर्धन मोहित्यांना ना कुठल्या तरी खोट्या केसमध्ये अडकवलंय आणि आता हे तिथे पोहोचले आणि तिथे पोलीस आलेले असले तर कावेरीचं लग्न फिसकटेल ना। अरे देवा, असा घोळ झालाय? अगं पण तू सांगायचं तरी मला आधी, मी जावंय ना जाऊ दिलं नसतं। जो मला वाटलं लवकर लग्न होऊ दे म्हणून जा जा म्हटलं त्यांना, पण आता तर जावई लग्न ठरवायच्या ऐवजी लग्न मोडूनच येतील ग बाई।
लग्नाची बोलणी करण्या अगोदर मला काही गोष्टी स्पष्ट करायच्यात, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या. हे बघा, जे तुमच्या मनात आहे ना ते तुम्ही बोला. जसं तुम्हाला हवं तसंच आपण करू. कसं आहे ना रत्नमालाबाई, तुम्ही खूप श्रीमंत आहात. नाही नाही, म्हणजे तुमच्या खूप ओळखी असतील, खूप पाहुणे असतील. पण मी आहे ना, माझ्या पोरीच्या लग्नाचं एक स्वप्न बघितलंय आणि मला तिचं लग्न त्या स्वप्नाप्रमाणेच करायचंय. मी गाठीशी थोडेफार पैसे पण ठेवलेत तिच्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की तिचं लग्न मी त्या ठेवलेल्या पैशातूनच व्हावं. नाही नाही, मला कळतंय की कदाचित या लग्नात थाटमाट नसेल, 4 माणसं कमी असतील, जेवणात 2 पदार्थ कमी असतील, पण तरीही मला वाटतं की हे लग्न माझ्या पद्धतीने आणि गावी व्हावं. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कावेरी आणि राजवर्धन यांच्या लग्नासाठी गावी यावं. ठीक आहे, आमची काही हरकत नाही. आम्ही येऊ गुहागरला. तुम्ही फक्त या दोघांचं लग्न लावून द्या. रत्नमालाबाई, देण्या घेण्याचं जर काही असेल ना तर सांगा, म्हणजे मला जसं शक्य होईल ना तसं. अहो, कावेरी तात्या, तुम्ही काय बोलताय? कसल्या देण्या घेण्याच्या गोष्टी करताय? हे कुठे काढलं मध्येच? आम्हाला काहीही नकोय. तुमच्या मुलीवरती तिच्या आईने लाख मुलाचे संस्कार केले. आम्हाला फक्त तुमची कावेरी हवी. तुमचं स्वप्न होतं ना तुमच्या मुलीचं लग्न साधेपणाने छान गुहागरला करायचं, तसं माझंही स्वप्न होतं. कावेरीच या घरची सून व्हावी. ठीक आहे रत्नमालाबाई, तुमचे हे विचार ऐकून ना खूप समाधान वाटलं मला. चालेल, मी गावी जाऊन साखरपुड्याची तयारी करतो. चला येऊ. हो. बाय. चल, आपल्याला निघायचंय. तात्या, हो मी आत्ताच माहेरच्या चहामध्ये पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. असं लगेच मला तुमच्या बरोबर नाही येता येणार. अगं, पण तू कुठे राहणार आहेस मग? हे लग्न अगोदर इथे राहणं बरं दिसतं का? आणि लोक काय म्हणतील? नाही तात्या, ते अहो, असं काय करताय तुम्ही? कावेरी जरी या घरची सून होणार असली ना तरी त्या आधी तिचं आणि माझं नातं जुळलंय. जीव वाचवलाय तिने माझा. मावशी म्हणते मला ती. त्याच नात्याने तुमची काही ओळख नसताना तुमच्या घरी राहिले ना मी, तशी ही राहील. आणि तसंही आमचं एवढं माणसांनी भरलेलं घर आहे. राजचे काका काकू आहेत, आदित्य सानिया आहेत. ही सुद्धा आमच्या मुलीसारखी राहील या घरात. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, मग मी काय म्हणतो की आपण या दोघांचा साखरपुडा तरी लवकरात लवकर करून टाकू. कसं आहे ना, गावात जर लोकांना कळलं की लग्न अगोदर ही अशी राहते इथे, तर लोक बोलायला काही विषय शोधत असतात. मी अगदी समजू शकते तिचे वडील म्हणून तुमच्या भावना अगदी लक्षात येत आहेत माझ्या. काही हरकत नाही, मग आपण करूया साखरपुडा. हो, चालेल. मी गावी जातो आणि एक जवळचा मुहूर्त बघतो आणि तुम्हाला कळवतो.
मला असं वाटतं की साखरपुडा सुद्धा आपण गुहागरलाच करून टाकू. काय काही हरकत नाही. काय आपण जाऊया सगळे गुहागरला. चला येतो मी. अरे यार, तर पोलीस आले नाहीत आणि तात्या निघाले. लग्नाची तयारी करायची आहे, निघतो. हो. काळजी घे ग बाय. थांबा. अहो असे घाईघाईत कुठे चाललात? हो. नाही नाही, तुम्ही एक काम करा, आता जेवूनच जा. काय वहिनी? अहो, हो. हो, थांबा ना जेवायला. बघ ते पण हो म्हणाले. अहो, नाही थांबता येणार मला. आमच्याकडे मुलीच्या सासरी पाणी सुद्धा पित नाहीत. जेवणाचा तर प्रश्नच येत नाही. आणि हो तसंही मला लग्नाची सगळी तयारी करायची आहे. मला जायला हवं. हो. अहो लग्नाची तयारी होईल हो. आणि हे कुठले जुनाट विचार मनात आणताय? हा? नाही नाही, हे बघा मस्तपैकी खाऊन जा. आणि आता उन्हातानात कुठे जाताय? नाहीतर गाववाले म्हणतील की बघा मुलीच्या सासरच्यांनी मुलीच्या वडिलांना न जेवताच पाठवलं. काय वहिनी? हो. हो असं असं कुणी काही म्हणणार नाही. आणि हे बघा मला खरंच लवकर जायला हवं, तर मला बस मिळेल आणि मी लवकर गुहागरला पोहोचेन. सगळी तयारी आहे हो. हा त्यामुळे मला निघायला हवं. अहो सांगितलं ना. आधी जा, जाऊ. सुदर्शन जाऊ दे ना त्यांना. ते एवढे म्हणतायत ना. बरोबर आहे त्यांचं. त्यांची बस चुकली तर नंतर त्रास होईल त्यांना जायला. चला येतो मी. काळजी घे ग बाय. हा हो. देवा. देवा, बरं झालं तात्या असताना पोलीस नाही आले. काय नशीब आहे ना माझं. माझे वडील आले होते इथे मला भेटायला माझ्यासाठी. पण मी मात्र ते इथून लवकर जावेत म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करत होते. कावेरी, नको बाळा असा विचार करूस. अगं आता प्रसंगच असा होता ना, त्याला काय करणार कोण. गुहागरला असताना तुझी माझी ओळख ना बाळा, मला तुझ्या घरी घेऊन गेली होतीस. माझी किती काळजी घेतली होतीस, किती पाहुणचार केला होतास. मी कधीच विसरणार नाही आयुष्यात. आणि हे तर तुझे प्रत्यक्ष वडील आहेत. नाही बाळा, मी समजू शकतो तुला वाईट वाटलं असेल. मलाही खूप वाईट वाटलं. त्यांना चहा पाणी काही विचारलं नाही. पण हे बघ कावेरी, ही वेळ सुद्धा जाईल. आणि एक दिवस याच घरात तात्यांचा तुमच्या मनात होता अगदी तसाच पाहुणचार करू आपण. प्रॉमिस. पण सध्या जो प्रॉब्लेम झालाय तो सॉल्व्ह होणं जास्त महत्वाचं आहे. लवकरात लवकर ना ते वकील साहेब तुझं अटकपूर्व जामीन घेऊन येऊ देत.
म्हणजे राजला अरेस्ट होणार नाही ना? कशी नाही होणार अरेस्ट? मिस्टर राजवर्धन मोहिते, तुमच्या विरुद्ध आम्ही पुरावे गोळा केले. मी तुम्हाला अटक करायला आलो होतो. इन्स्पेक्टर साहेब, फक्त 5 मिनिटं थांबा. आमचे वकील साहेब अटकपूर्व जामीन घेऊन येतच असतात. कसं आहे ना मॅडम, अटक करणं माझं कर्तव्य आहे आणि जामीन मिळवणं हा तुमचा अधिकार. जेव्हा जामीन मिळेल तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार वापरा, माझं काहीच म्हणणं नाही. पण आता तरी आम्हाला राजवर्धन मोहिते यांना चौकशीसाठी अटक करावीच लागेल. सभा द्या. एक मिनिट. तुम्हाला जी चौकशी करायची ती चौकशी करा. तुम्ही कितीही चौकशी केली तरी माझं उत्तर बदलणार नाही. आणि ज्या आईचा खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप तुम्ही माझ्यावर करताय ना, त्याच आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 व्यक्ती मी पूर्णपणे निर्दोष असल्याचं मानतात. इथेच ही केस मी जिंकलोय. ठीक आहे, चला. थांबा. ऑफिसर, तुम्ही माझ्या क्लायंटला अटक करू शकत नाही. हे त्यांच्या अटकपूर्व जामिनाचे पेपर्स. इन्स्पेक्टर, खूप घाई केलीत तुम्ही. नाही काय आहे, आपण निघून गेलो असतो आणि वकील साहेबांची आणि आपली चुकामुक झाली असती ना. इन्स्पेक्टर साहेब, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, माझा मुलगा निर्दोष आहे. अहो, कोणीतरी जाणीवपूर्वक या सगळ्यात त्याला अडकवायचा प्रयत्न करतोय. आणि मी असेपर्यंत ना, हे जे कोण कारस्थान करतोय त्याचं कारस्थान मी सफल होऊन देणार नाही. माझा मुलगा निर्दोष आहे, मी सिद्ध करूनच दाखवेन. पाहाच तुम्ही. हे बघा मॅडम, तुम्हाला तुमचा मुलगा निर्दोष वाटत असेल, पण आमच्याकडे त्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत. त्याचं काय? एनिवेज, या सगळ्या प्रकरणाबद्दल आम्हाला तुम्हाला सुद्धा काही प्रश्न विचारायचे होते, पण त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवणं आम्हाला योग्य वाटलं नाही. आता आलोच आहे तर विचारतो. बोला. राजवर्धन मोहिते यांचा फोन कोणाच्या ताब्यात होता? नाही म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी फोन घरी ठेवला होता. घरी होता तर नेमका कुठे होता? म्हणजे त्याचा फोन त्याच्या कपाटातच होता, मीच ठेवला होता तिकडे तो. आणि मला तरी वाटत नाही की आमच्या घरात राजच्या कपाटाला कोणी हात लावला असेल.
तुमची खात्री आहे त्या कपाटाला दुसऱ्या कोणीच हात नाही लावला किंवा त्या फोनला सुद्धा कोणी हात नाही लावला? नाही, तसं त्याच्या खोलीत कोणी जात नाही. आणि त्याच्या खोलीत जाऊन त्याच्या फोनला कोणी हात लावलेलं मी तरी पाहिलं नाही. ठीक आहे, भेटू लवकरच. आणि मिस्टर राजवर्धन मोहिते, तुम्हाला जामीन मिळालाय. तुमची चौकशी थांबली नाहीये, ती सुरूच आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि पोलीस एकदा मागे लागले ना की लागलेच, कळलं ना?